हॅलो फ्रेंड्स, तुमची स्किन नॉर्मल असो या सेन्सिटिव्ह, एकदम होममेड 100% ग्लो आणणारे चेहऱ्याला कलर ज्याने काही त्रास होणार नाही असे होममेड कलर्स आज आपण घेऊन आलेलो आहोत. पहिला आहे रेड कलर. बीटरूट घ्यायचा आहे. बीटरूटचे पूर्ण साल काढून घ्यायचे आहेत. हा शरीराला कुठल्याही पद्धतीने धोकादायक नाही आहे. त्याचे साल व्यवस्थितरित्या काढून घ्यायचा आहे. तो कच्चाच घ्यायचा आहे. व्यवस्थित किसून घ्यायचा आहे. किसणीच्या साह्याने व्यवस्थित आपण किसून घेणार आहोत. त्याचा व्यवस्थित असा रस काढून घ्यायचा आहे आणि हा एकदम 100% नॅचरल कलर असणार आहे. आपण ह्याच्यामध्ये काही शरीराला घातक असं काही ॲड करणार नाही आहे. व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. 2 चमचे आपण आरारूटची पावडर ॲड करणार आहोत. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरचाही वापर करू शकतात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तो व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर म्हणजे पूर्ण पावडर होईल अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित हलकं उन्हात न ठेवता वाऱ्यावरती थोडं 5 ते 10 मिनटं व्यवस्थित सुकवायचं आहे. खूपच छान कलर आहे हा. होममेड आहे. कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला यातून होणार नाही. तर हा आपला पहिला कलर एकदम रेडी आहे जो तुम्ही वापरू शकता. त्यानंतर येतो ऑरेंज कलर. ऑरेंज कलर घ्यायचा आहे जो फूड कलर आपण नॉर्मली खायला वापरतो तो घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे आरारूटची पावडर घालून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी थोडंसं ॲड करायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे जेणेकरून एकदम छानसा कलर येईल. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं उन्हात न ठेवता घरच्या घरी तुम्ही एक 10 ते 15 मिनटं व्यवस्थित असं सुकू द्यायचं आहे. हा आपला एकदम नॅचरली त्रास न होणारा दुसरा कलर रेडी आहे. त्यानंतर येतो ग्रीन कलर. ग्रीन कलरसाठी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर ही आपण खातोही, त्याच्यामुळे हानिकारक असं त्याच्यामध्ये काही नाही आहे. उलट आपल्याला त्याच्यातून फायदाच होणार आहे. कोथिंबीर व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे. तर मिक्सरच्या साह्याने तुम्ही पेस्ट करून घ्यायची आहे व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला गाळणीच्या साह्याने व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. नॉर्मली आपण व्यवस्थित थोडंसं पाणी टाकून गाळून घेतलं तरी चालेल. त्यानंतर आपण 2 चमचे अरारोटची पावडर घालणार आहोत त्याच्यामध्ये. व्यवस्थित नेहमीप्रमाणे मिक्स करायचं आहे आणि फॅन खाली व्यवस्थित असं सुकू द्यायचं आहे. किंवा असं रात्री जेव्हा तुम्ही झोपता तर तेव्हा तुम्ही 10 ते 15 मिनटं व्यवस्थित असं सुकलं तर एकदम छान असा हा नॅचरली कलर तयार होतो आणि ह्याच्यातून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका किंवा त्रास होणार नाही. त्वचेला कुठलीही हानी होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर येणार आहे येल्लो कलर. आता येल्लो कलरसाठी आपण खायचा फूड कलर घेतलेला आहे जो सहजासहजी अवेलेबल असतो तर तो कलर घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे थोडंसं पाणी. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत आरारूटची थोडीशी पावडर म्हणजे 2 ते 3 चमचे पावडर घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला कलर बनवून घ्यायचा आहे. एकदम सोपे साधे त्वचेला एकदम छान असे कलर आहेत.